हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 5.1 पाहणार आहोत. त्याच्यातला पहिला प्रश्न आहे, दोन नाणी एकाच वेळी फेकले असतात. ठीक आहे, पहिल्या प्रश्नामध्ये तर मग आपल्याला काय करावं लागेल, पहिले नमुना अवकाश काढावा लागेल, नमुना घटकाची संख्या, नंतरच आपल्याला संभाव्यता किती येणार आहे ती काढायची. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, पहिले दोन नाणी एकाच वेळी फेकले असतात तर मग आपल्याला नमुना अवकाश काय येणार, आपला उत्तरामध्ये नमुना अवकाश नमुना अवकाशला आपण यस म्हणतो. यस काय येणार, दोन नाणी एकाच वेळेस फेकल्या तर काय होते पहा. ह्या गोष्टी तुम्ही पाठ केल्या असतीलच याच्या आधी, नसल्या केल्या तर आपले मागचे व्हिडिओ पहा, मग तुम्हाला ह्या गोष्टी ऑटोमॅटिकली किंवा तुम्हाला सहज समजतील. तर दोन नाणी एकाच वेळेस फेकल्या असतात तर आपल्याला काय भेटेल, एच एच भेटेल किंवा एच टी भेटेल, टी टी भेटेल किंवा टी एच भेटेल. म्हणजे आपल्याला एकूण नमुना घटकांची संख्या किती आहे, 1 2 3 4. म्हणजे आपल्याला हे पहिलं काम करायचं आहे की आपल्याला काय करायचं की जेव्हा पण प्रश्न विचारला जातो तेव्हा नमुना अवकाश आपल्याला लिहायचा आहे, नमुना अवकाश, आणि नमुना घटकांची एकूण संख्या किती आहे ह्या अवकाशामध्ये ती 1 2 3 4 ते आपण पहिले लिहून घेतलं. नंतर याच्यातला जो पहिला प्रश्न आहे तो पाहू. चला, तर आपली पहिल्या प्रश्नातली पहिली घटना आहे, कमीत कमी एक छाप मिळणे. आता आपल्याला माहिती आहे छाप म्हणजे एच आणि काटा म्हणजे टी. छाप म्हणजे एच, म्हणजे कमीत कमी एक छाप मिळणे. घटना ए साठी आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, याचं घटना ए साठी आपल्याला नमुना अवकाश म्हणजे आपल्या एकूण किती संख्या येतील पहा. इथं एक तरी छाप आहे, दोन छाप आहेत ना, कमीत कमी एक मिळणे म्हटलं तर हे छाप एच एच येईल. त्याच्यानंतर एस टी पैकी इथं पण एक छाप आहे, कमीत कमी एक छाप आहे, ही आपली अट पूर्ण होते. पहा इथं एकही छाप नाही आहे की नाही, कमीत कमी एक छाप पाहिजे, तर मग ही आपली अट पूर्ण करत नाही. इथं बघा कमीत कमी एक छाप पाहिजे, जी आहे ती म्हणजे टी एच, म्हणजे कमीत कमी एक छाप असणारी अशा तीन घटना आहेत. म्हणून याला आपण काय करू शकतो, एन ऑफ ए अशा किती संख्या आहेत, 1 2 3 संख्या आहेत. मग याचं उत्तर लिहायचं 3. एवढंच होऊन आपलं उत्तर संपणार नाही, कारण आपल्याला संभाव्यता काढायला सांगितलेली. मग संभाव्यता काढताना काय करायचं, मग आपल्याला काय करायचं, पी संभाव्यता म्हणजे पी आणि ए ही नमुना घटकाची संख्या, आपल्याला ए मधल्या नमुना घटकाची संख्या आलेली. आता आपल्याला संभाव्यता काढायची ए ची, तर मग आपल्याला काय लिहावं लागणार, पी. मग काय करायचं, मग एन ऑफ ए लिहायचं, एन कंसात ए, कारण आपल्याला ए ची संभाव्यता काढायची, आणि नेहमी लिहायचं एन कंसात एस. हे परमनंटच आहे, कोणाची पण संभाव्यता काढा तुम्हाला एन कंसात एस लिहावं लागेल, एन ऑफ एस, एन कंसात एस हे प्रत्येक वेळेस आपल्याला लिहायचंच आहे. कोशाची पण संभाव्यता काढा आपल्याला एन कंसात एस लिहावंच लागणार आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं पहा, नमुना घटकाची ए ची संख्या किती आहे 3 आणि एन ची संख्या किती आहे एन ऑफ एस, आपले एन ऑफ एस किती आहे 4. ठीक आहे, मग आपलं उत्तर आलं आहे संभाव्यता ए ची, जी आपल्याला विचारलेली आहे घटना ए साठी कमीत कमी एक छाप मिळणे, त्याची संभाव्यता आहे 3/4 किंवा 3/4. त्याचप्रमाणे घटना बी साठी एकही छाप न मिळणे, मग एकही छाप न मिळणे अशा आपण घटना पाहू. म्हणजे आपला सेट बी आहे जिथं एकही छाप न मिळणे, मग इथं छापा म्हणजे एच, इथं एक तरी छाप आहे, इथे पण एक तरी छाप आहे, इथे एक तरी छाप आहे का नाही, मग अशी घटना आहे टी टी, इथं पण एक छाप आहे. म्हणजे आता आपल्याला फक्त अशी एकच घटना भेटलेली आहे जिथं फक्त एकच छाप आहे. मग काय करायचं, आपल्याला एन बी ची आपण एकूण संख्या पाहिली, एन कंसात बी याची संख्या किती आहे, फक्त एकच अशी आपल्याला अट भेटत आलेली, त्याच्यामुळे आपण त्याला एक लिहिलं. मग आता इथं झाला का आपला प्रश्न संपला नाही, आपल्याला संभाव्यता काढायला सांगितली, त्याच्यामुळे आपल्याला संभाव्यताला पी म्हणतात, संभाव्यताला इंग्लिश मध्ये पी म्हणतात, पी कंसात बी. मग काय करायचं, आपल्याला कशाची घटना सांगितलेली आहे बी, म्हणजे एन कंसात बी घ्यायचं, आणि मी काय सांगितलं नेहमी एन कंसात एक एस हे नेहमी खाली राहणार. म्हणजे नमुना घटकाची जी संख्या आहे ती नेहमी आपल्याला छेदाच्या ठिकाणी दिसेल. छेदाच्या ठिकाणी नेहमी काय करायचं,
नमुना घटकाची संख्या, एकूण नमुना घटकांची संख्या किती अवकाशामध्ये, नमुना अवकाशामध्ये ती लिहायची. आता नमुना घटकाची संख्या बी मध्ये किती आहे पहा, 1 आहे. आणि नमुना अवकाशाची संख्या किती आहे आपली, 4. म्हणजे आपलं बीचं उत्तर म्हणजे घटना बी साठी एकही छाप न मिळणे याची शक्यता आहे 1/4. ह्या प्रकारे आपला पहिला प्रश्न झाला. दुसरा प्रश्न पाहू. आपला पुढचा प्रश्न आहे, 2 फासे एकाच वेळेस टाकले आहेत तर त्याची संभाव्यता काढायची. मग आपल्याला पहिले काय करायचं, 2 फासे एकाच वेळेस टाकले तर आपल्या नमुना अवकाश काय असेल, नमुना घटकाची संख्या काय असेल, आपण ते काढू. त्याच्यानंतर आपल्या प्रश्नाकडे वळू. तर म्हणजे 2 फासे टाकले तर आपले नमुना घटक काय असणार, नमुना अवकाश, ते आपण आधीच पाहिलेलं आहे. त्या गोष्टी माहीत असल्याशिवाय ह्या काही येणं शक्य नाही. त्याच्यामुळं ह्याच्या आधीचा व्हिडिओ 5.3 मध्ये ते जाते सविस्तर आपण डिस्कस केलं. इथे आपण डायरेक्ट प्रश्नाकडे जाऊ. तर नमुना अवकाश आपला जो आहे, नमुना अवकाशला आपण यस म्हणतो. 2 फासे टाकले असेल तर आपल्याला माहितच आहे, एक येईल, 2 येईल, तर आपण आपला नमुना अवकाश अशा प्रकारे लिहून टाकला. पहा, पहिल्या फाशावर 1 असेल किंवा 2 असेल किंवा 3 असेल किंवा 4 असेल किंवा 5 असेल किंवा 6 असेल. तर त्याचप्रमाणे दुसऱ्या याच्यावर 1 2 3 4 5 6 असा दुसऱ्या फाशावर पण मी लिहून घेतलं. मग आपले असे नमुना घटकांची एकूण संख्या जर आपण मोजली तर आपल्याला माहित आहे एन ऑफ एस जी असणार एन कंसात एस. 2 जर फासे टाकले तर आपले एकूण नमुना अवकाशामध्ये एकूण संख्या घटकांची 36. म्हणजेच नमुना घटकाची संख्या किती आली आपल्याला, 36. तर आपला पहिला प्रश्न पाहू. पृष्ठभागावरील अंकाची बेरीज कमीत कमी 10 असणे. हा घटना ए साठी. तर आपल्याला घटना ए साठी आपल्याला काय करावं लागेल की दोघांचे मिळून बेरीज 10 कुठे आहे. पहिले इथं पाहिलं बघा, 1 आणि 1 किती होतात, 1 मध्ये 1 मिळवले 2, दोघांची बेरीज केली तर 2 होईल. पण आपल्याला इथं किती पाहिजे, कमीत कमी 10. त्याचप्रमाणे आपण इकडे करत गेलो तर 10 कुणाचीही होणार नाही. इथे पण करत गेलो तर 2 आणि 6 टोटल आपला अमाऊंट किती येणार, 8. मग आपण जर पाहिलं इथं पहा, कमीत कमी 10 म्हणजे 10 असला तर चालते. 4 मध्ये 6 मिळवले, 4 आणि 6 या दोघांची बेरीज किती होती, 10. म्हणजे आपलं जी पहिली जी घटना आहे ती आपल्याला भेटते, ज्याच्यामध्ये दोघांचं जे टोटल आहे आपलं 10च होते. त्याचप्रमाणे ह्या दोघांची बेरीज केली तर 6 होती. आपण हे पाहिलं 5 आणि 5 10 होते. ती एक घटना आपल्याला मिळालेली. त्याच्यानंतर 5 आणि 6 11. बघा, कमीत कमी 10 पाहिजे, म्हणजे 11 असलं तर चालते, 10 पेक्षा वरी असला तरी चालते. म्हणजे 5 आणि 6 ही पण आपण घटना घेऊ शकतो. त्याच्यानंतर 6 आणि 4 ही पण घटना आपण घेऊ शकतो. 6 आणि 4 ही घटना आपण घेऊ, कारण त्याचं पण टोटल ज्या अंकाची बेरीज किती होती, 10. इथे पण अंकाची बेरीज किती होती, 6 आणि 5. इथं अंकाची बेरीज 11 होती, त्याच्यामुळं ते पण आपण घेऊ. आणि इथं अंकाची बेरीज 12 असल्यामुळं आपण ते पण घ्यायला काही हरकत नाही. अशा प्रकारे घटना ए मध्ये 1 2 3 4 5 6 अशा घटना भेटतात. त्याच्यामुळे एन कंसात ए अशा टोटल संख्या किती आहे, 6. मग आपल्याला काय करायची, संभाव्यता काढायची. संभाव्यता म्हणजे पी कंसात ए याचं सूत्र लिहायचं. पहा, इथं नेहमी छेदाला काय जाणार, एन कंसात एस जाणार. आणि इथं ए ची आपल्याला संभाव्यता काढायची. मग एन कंसात ए लिहायचं. आता जर पाहिले तर एन कंसात ए याचा टोटल किती, एन कंसात ए याची संख्या आहे 6 आणि एन कंसात एस याची जी संख्या आहे आपल्याला 36. मग आपल्याला याची काटाकाटी करायची. 6च्या पाड्यात 6 एक नंबरला येतात, 6च्या पाड्यात 6 नंबरला येतात. मग आपलं उत्तर असणार 1/6. तर पहिल्या घटनेत आपल्याला उत्तर मिळालं 1/6. दुसरी घटना पाहू. पहा, पुढचं आपल्याला विचारलेलं आहे, पृष्ठभागावरील अंकाची बेरीज 33 असणे.
पहा तुम्ही जर याच्यात जास्तीत जास्त जर अंकाची बेरीज पाहिली, ह्या दोघांच्या अंकाची बेरीज जास्तीत जास्त 6 आणि 6 12 होऊ शकते. म्हणजे 33 कोणाचीच होणार नाही. 4 आणि 4 पकडले तर 8 होतील, 5 आणि 4 पकडले तर 9 होतील, 6 आणि 4 पकडले तर 10 होतील, 6 आणि 5 ह्या दोघांची बेरीज केली तर 11 होतील. तर 33 कशाचीच आपल्याला बेरीज भेटणार नाही. दोन्ही आपण जर फासे टाकले तर एकावर जास्तीत जास्त 6 आणि दुसऱ्यावर पण 6 येऊ शकतात. म्हणजे जास्तीत जास्त आपलं जे टोटल आहे ते 12 असू शकते. 33 दोघांची बेरीज येऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला ते काय करायचं, रिक्त ठेवायचं आहे. ठीक आहे. मग याची संख्या n कंसात b, याची जर संख्या काढली तर ती 0 येईल. ठीक आहे. मग संभाव्यता काय येणार, n कंसात b याचं उत्तर येणार n कंसात b ची दिलेली n कंसात खाली नेहमी n कंसात s असणार. मग असं याचं उत्तर, वरी n कंसात b चं किती आलेलं आहे 0 आणि n कंसात s किती आहे आपलं n कंसात s 36. ठीक आहे. याचं उत्तर येणार अशी 0 शक्यता आहे की आपल्या दोन्ही पण अंकाची जी बेरीज आहे ती दोन्ही फाशावरील अंकाची बेरीज 36 येणे शक्य नाही आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे अशी शक्यता 0. ठीक आहे. आता आपण तिसरं पाहू. पुढच्या घटनामध्ये आपल्याला विचारलं, पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा असणार. म्हणजे हा पहिला फासा आहे, हा दुसरा फासा आहे, हा पहिला आहे, हा दुसरा आहे. म्हणजे पहिल्या फाशावरील अंक तो दुसऱ्या फाशापेक्षा मोठा पाहिजे, तेवढाच नाही त्याच्यापेक्षा मोठा. मग इथं जर पहिला फासा बघितला, इथं 1 आहे, 1 पेक्षा मोठा अंक म्हणजे 1 हा दुसऱ्या फाशापेक्षा मोठा पाहिजे. म्हणजे याच्यापेक्षा हा मोठा आहे का नाही, याच्यापेक्षा हा नाही मोठा. दुसरीकडे पाहिलं बघा, पहिला अंक हा दुसऱ्या अंकापेक्षा मोठा आहे इथं, आहे ना. ठीक आहे. मग हे आपण पहिल्या वेळेस लिहू. इथं नाही, तेवढं समान आहे, इथं लहान आहे, इथं पण लहान आहे. हे पहिला अंक दुसऱ्या अंकापेक्षा लहान आहे आणि आपल्याला पहिला अंक काय पाहिजे, पहिला फाशावरील अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा. म्हणजे हा पहिला दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा आहे. मग आपण दुसरी आपल्याला अट भेटलेली आहे. इथं पण भेटते बघा, 3 हा 2 पेक्षा मोठा आहे. 3 आणि 3 हे दोघी समान आहे. त्याच्यामुळे पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशापेक्षा जास्त नाही, इथे कुठेच दिसणार नाही. इथे 4 पासून पाहिलं, पहिल्या फाशावर 4, दुसऱ्या फाशावर 1, हे पण आपल्याला आपल्याला जे सांगितलेलं आहे त्याची पूर्तता करते. त्याच्यानंतर इथं पण आहे बघा, पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशापेक्षा जास्त आहे. 4 आणि 3 इथे पण आपल्याला पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशापेक्षा जास्त भेटतो. इथं नाही, तर समान असल्यामुळे नाही, याच्या पुढे काहीच नाही घ्यायचं. इथं पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशापेक्षा जास्त आहे. मग असं लिहून घ्यायचं 5 1, त्याच्यानंतर 5 2 पण जास्त आहे, है की नाही. 5 3 पण इथे जास्त आहे, 5 आणि 3 पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशापेक्षा जास्त आहे. 5 4 बघा, 5 4 पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा जास्त आहे. त्याच्यानंतर इथं समान आहे आणि इथं जास्त लहान आहे. इथं पहिल्या फाशावरील अंक मोठा आहे, 6 1 6 2 6 3 6 4 6 5. ह्या सगळ्या याच्या अर्थ पहिला अंक मोठा आहे दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा. आणि अशी एकूण नमुना घटकाची संख्या किती आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. मग आपल्याला सी मधल्या एकूण घटकाची संख्या किती मिळाली, आपल्याला 15. मग त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, संभाव्यता काढायची. सी मध्ये घटकांच्या संख्येची संभाव्यता. मग काय करायचं, इथं पी कंसात सी लिहायचं, त्याचं सूत्र लिहायचं. हे जशा तसं लिहायचं, n कंसात सी हे वरचं लिहून घ्यायचं आणि खाली नेहमी काय करायचं, n कंसात s प्रत्येक वेळेस लिहायचं, म्हणजे लिहायचं. आता n कंसात सी याची संख्या किती आहे 15 आणि n कंसात s याची संख्या जी आहे आपल्याला माहिती आहे, नमुना घटकाची एकूण संख्या आहे नमुना अवकाशामध्ये 36. आता पहा, इथं जर तुम्ही पाहिलं, याला पण 3 न भाग जाते, याला पण 3 न भाग जाते. काटाकाटी केल्यास याला 3 न भाग दिलं तर 5 येते, याला 3 न भाग दिलं तर 12 येते. म्हणजे आपलं उत्तर आहे 5/12. आपला पुढचा प्रश्न आहे, एका पेटीत 15 तिकिटे आहेत. प्रत्येक तिकिटावर 1 ते 15
पैकी एक संख्या लिहिलेली आहे, त्या पेटीतून एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले तर तिकिटाची संख्या ही, म्हणजे आपल्याला दोन घटना दिलेल्या आहेत त्या काढायच्या. त्याच्या आधी आपण काय करूया, नमुना अवकाश. नमुना अवकाशला आपल्याला यस म्हणतो. नमुना अवकाश, नमुना अवकाश काय असणार, नमुना अवकाशला आपण काय म्हणतो, यस म्हणतो. तर तो नमुना अवकाश असणार पहा, प्रत्येक तिकिटावर 1 ते 15 आहे आणि प्रत्येक तिकिटावर 1 पासून 15 पर्यंत आपण काय दिलेले आहे, संख्या लिहिल्या आहेत, म्हणजे नंबर लिहिलेले आहेत. 1 2 3 4, म्हणजे प्रत्येक याला तिकिटाला एक नंबर दिला. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, असे 15 पर्यंत नंबर दिले. 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15, म्हणजे आपण प्रत्येक तिकिटाला एक असा नंबर निश्चित केलेला आहे 1 ते 15 पर्यंत. मग आता ही सगळी नमुना घटकांची संख्या किती झाली, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. कारण हे 15 तिकिटे असल्यामुळे नमुना घटकांची संख्या पण आपली 15च असणार. म्हणजे आपल्याला एन ऑफ एस, ओके, या नमुना अवकाशमध्ये नमुना घटकाची संख्या 15 आहे, ती आपल्याला लिहायचं. मग आपण घटना पाहू. घटना ए, घटना ए काय आहे ते पहिले पाहू. घटना ए आहे समसंख्या असणे, म्हणजे त्या तिकिटावर समसंख्या असणे. समसंख्या असणे. आता समसंख्या म्हणजे 2च्या पटीतील संख्या. मग कोणत्या असणार पहा. मग आपल्याला काय करायचं, ए ची आपल्याला नमुना अवकाश घटना ए साठी काय काय असणार पहा. इथं 2च्या पटीतील समसंख्या म्हणजे 2च्या पटीतील 2 आहे, मग 4 आहे, 6 आहे, 8 आहे, 10 आहे, 12 आहे, 14 आहे. हे काय आहेत समसंख्या. 2 4 6 8 10 12 14 हे आहेत. 16 18 20 आहेत, पण आपल्याला फक्त इथं 14 पर्यंत 15 पर्यंत संख्या आहे, म्हणून आपण तेवढंच पाहिजे. म्हणून आता हे नमुना घटकांची एकूण जर संख्या पाहिली आपण 1 2 3 4 5 6 7, मग आपल्याला n कंसात ए अशी संख्या किती आहेत, आपल्याला 7 भेटते. आता आपल्याला फक्त एवढंच करून क्वेश्चन संपवायचा का नाही, आपल्याला संभाव्यता विचारली. n नाही, p कंसात ए याची जी संभाव्यता आहे, आपल्याला n कंसात ए घ्यावं लागेल पहिले, आणि नेहमी n कंसात s आपला ठरलेलाच आहे. n कंसात s आपला ठरलेलाच आहे, ते घ्यायचा. n कंसात ए किती आलेला आहे, हा 7 आलेला आहे, आणि n कंसात s किती आहे आपला 15. मग आपली संभाव्यता झाली 7 15. कशाची, समसंख्या असण्याची संभाव्यता 7 15. आपला दुसरा प्रश्न घटना बी साठी विचारली. घटना बी मध्ये काय विचारलं ते पाहू. घटना बी आहे तिकिटाची संख्या 5च्या पटीत आहे. तिकिटाची संख्या, तिकिटांची संख्या 5च्या पटीत आहे. 5च्या पटीत आहे. मग आपण घटना बी पाहू, जे की संख्या 5च्या पटीत कोणकोणत्या आहेत त्या पाहू. तर 5च्या पटीत आहे बघा, 5 हे 10 आणि हे 15, हे 3 अंक काय आहेत 5च्या पटीत आहेत. मग आपण हे लिहिता येतं 5 10 आणि 15 हे 3 अंक आहेत. त्याच्यामुळे आपल्याला n कंसात बी, या बी ची घटना बी मध्ये एकूण संख्या किती आहे ते भेटेल. 1 2 3 संख्या आहे, त्याच्यामुळे आपल्याला उत्तर 3 लिहायचं. आणि मग याची संभाव्यता काढली, या p कंसात बी संभाव्यता, तर n कंसात बी लिहायचं, म्हणजे बी च्या घटकातील संख्या लिहायची आणि एकूण घटक किती आहे ते लिहायचे. बी च्या घटकाची संख्या आहे 3, एकूण घटक आपले किती आहेत 15. आता इथं जर पाहिलं, याची काटाकाटी आपण करू शकतो. 3च्या पाड्यात 3 दोघांना पण भाग जाऊ शकतो. 3च्या पाड्यात 1 नंबर आला, 3च्या पाड्यात 5 नंबर आला, मग याचं उत्तर आहे 1/5 किंवा 1/5 तुम्ही याचं उत्तर लिहू शकता. इथे जर पाहिलं, हे कोण 7च्या पाड्यात येत नाही ना, 3च्या पाड्यात नाही, 2च्या पाड्यात, काटाकाटी होत असेल तर तुम्ही काटाकाटी करायची. अशा प्रकारे तिसरा प्रश्न संपलेला आहे.
आपला पुढचा प्रश्न आहे, अंकाची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5, 7, 9 या अंकापासून 2 अंकी संख्या तयार केली तर पुढील घटकाची संभाव्यता काढायची. तर त्याच्यासाठी नमुना अवकाश आपल्याला पहिले पाहू. मग आपला नमुना अवकाश काय असणार? नमुना अवकाश यस. आपल्याला 2 अंकी संख्या करायची आणि अंक आपल्याला पुन्हा पुन्हा आला नाही पाहिजे, अंकाची पुनरावृत्ती न करता. मग आपल्याला 2 अंकी संख्या कोणत्या होईल? बघा 2, 23, 2 पासून मी संख्या तयार करतो. 23 झाली, त्याच्यानंतर 25 झाली, या 2 पासून 5 घेतले, या 2 पासून 2 आणि 7 घेतले, हे 2 आणि 9 घेतले, हे 2 अंकी संख्या 2 पासून मी सगळ्यात संख्या तयार केल्या. आता 3 पासून मी संख्या तयार करतो. 3 आणि 2 घेईल पहिले, त्याच्यामुळे 3 आणि 3 नाही घेणार, कारण 3 डबल अंकाची पुनरावृत्ती नाही करायची. 3 आणि 5 घेईल, मग 3, 7 घेईल आणि 3, 9 घेईल. त्याचप्रमाणे मी काय करेल, 5 पासून जेव्हा करायला गेलो, 5 आणि 2 होतील, 5, 3, 53 होतील, 57 आणि 59. त्याच्यानंतर 7 या अंकापासून संख्या तयार केल्या तर 72, 73, 75, 79. 77 नाही घेतला कारण अंकाची पुनरावृत्ती होते. त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं, 9 पासून केलं, 92, 93, 95 आणि 97 असे आपल्याला एकूण किती भेटले पहा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. तर म्हणजे आपल्याला याच्यात नमुना घटकाची एकूण संख्या भेटलेली आहे 20. ते आपण लिहून घ्यायचं आणि आपण प्रत्यक्ष प्रश्न उत्तराकडे वळू. चला, तर पहिली आपली घटना त्यांनी सांगितलेली आहे. पहिली घटना सांगितली, ती 2 अंकी संख्या विषमात असेल तर विषम पाहिजे आपल्याला. ती 2 अंकी संख्या किती काय पाहिजे? विषम संख्या पाहिजे. घटना ए साठी आपली अट आहे, ती 2 अंकी, ती 2 अंकी संख्या विषम असणे. दोन अंकी संख्या विषम असणे. मग घटना ए साठी आपल्याला काय काय भेटतील बघा. विषम संख्या कुठे काय कोणत्या कोणत्या आहेत पहा. ही 23 म्हणजे ज्या संख्येच्या शेवटी 1, 3, 5, 7, 9 असतात त्या विषम संख्या असतात. मग शेवटी पाहिजे आपल्याला 1, 3, 5, 7, 9 पैकी इथे शेवटी 3 आहे म्हणजे ही विषम संख्या. ही पण विषम संख्या झाली, 27 पण विषम झाली, 29 पण विषम झाली. 32 ही समसंख्या आहे, 35 ही विषम संख्या आहे, 37 पण विषम संख्या आहे, 39 पण विषम संख्या आहे, 52 समसंख्या आहे. पहा ही समसंख्या आहे, ही समसंख्या आहे, कारण याच्या शेवटी आपल्याला 2 आहे, तिथं पण शेवटी 2 आहे. मग हे 53 घेऊत आपण. त्याच्यानंतर 57, 57 आणि 59 दोन्ही विषम संख्या आहे. 72 ही समसंख्या आहे, मग 73, 75, 79 या तिन्ही पण विषम संख्या आहेत. ही 92 समसंख्या आहे, 93, 95 आणि 97 ह्या काय आहेत? विषम संख्या आहेत. मग घटना ए मध्ये आपल्याला अशा एकूण संख्या किती आहे? एकूण संख्या पाहिल्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. तर नमुना याच्यात घटना ए मध्ये एकूण संख्या आपल्याला 16 आहे. मग आपल्याला काय करायचं? पुढची आपली स्टेप आहे याची शक्यता काढायची. घटना ए ची शक्यता किती आहे आपल्याला? घटना ए ची शक्यता आपल्याला मग त्याच्यासाठी काढावं लागेल. घटना ए ची एकूण संख्या घ्यायची आणि आपल्याला नमुना अवकाशाची एकूण संख्या घ्यायची. घटना ए मधली एकूण संख्या आणि नमुना अवकाश मधली एकूण संख्या. मग याची घटना ए मधली एकूण संख्या आहे 16 आणि नमुना अवकाश मधली एकूण संख्या आहे 20 n कंसात s. आता बघा दोघाला पण 4 न भाग जातो है की नाही. मग 4 च्या पाड्यात 4 नंबर राहिले, 4 च्या पाड्यात 5 नंबर राहिले, याचं उत्तर येते 4/5. त्याचप्रमाणे आपली घटना बी जी आहे
घटना बी साठी त्यांनी 8 काय सांगितले ते पाहू. ती 2 अंकी संख्या 5च्या पटीत असणे असे आहे. कितीच्या पटीत? 5च्या पटीत. ती 2 अंकी संख्या 5च्या पटीत असणे किंवा असेल ती 2 अंकी संख्या काय 5च्या पटीत असेल. आता पाहायच्या याच्यात 5च्या पटीतल्या संख्या कोणत्या आहेत ते पाहू. मग घटना बी साठी आपण 5च्या पटीतली संख्या पाहू. 5च्या पटीत म्हणजे ज्या संख्येच्या शेवटी 0 किंवा 5 असतो त्या 5च्या पटीत असतात. इथे कोणत्याच याच्यात 0 नाही, मग पण शेवटी 5 आहे. पहा इथे एक 5च्या पटीतली संख्या, इथे एक 5च्या पटीतली. 5च्या पटीतली म्हणजे 5 आपल्याला त्याला पूर्णपणे भाग जातो. ठीक आहे, म्हणजे शेवटी 0 किंवा 5 असलं ते 5च्या पटीत राहतात. आता इथे जर पाहिलं तर इथेही संख्या नाही. इथं जर पाहिलं हे 75 आहेत आणि इथे 95, ज्याच्या शेवटी 5 आहे आणि 0 कोणाच्या शेवटी नाही, त्यामुळे तिथे पाहायची गरजच नाही. तर अशा संख्या आहेत 25, 35, 75 आणि 45. आता याची एकूण संख्या जर पाहिली आपण 1 2 3 4 n ऑफ बी म्हणजे आपल्याला n कंसात बी अशा 4 संख्या. मग आपल्याला काय करायचं, पुढचं पाहायचं. आपल्याला पी ऑफ बी काढायचं. म्हणजे घटना बी ची आपल्याला एकूण शक्यता अशा किती आहेत, एकूण शक्यता असा पाहायचा असेल n ऑफ बी घ्यायचं आपल्याला आणि खाली लिहायचं n ऑफ एस. हा n ऑफ एस नेहमीच प्रमाणेच आपण लिहिणार आहे. n ऑफ एस प्रत्येक वेळेस येतो. इथं n बी घटनामधील एकूण संख्या आहे आपली 4. आपली एकूण संख्या आहे नमुना अवकाशामधली ती आहे 20. ती इथे लिहून घ्या नमुना अवकाशमधली. आता दोघांना पण 4 ने भाग जातो. 4च्या पडात 1 नंबरला, 4च्या पडात 5 नंबरला. तर अशी आपली शक्यता आहे 1/5 अशी आपल्याला शक्यता भेटते. आपला शेवटचा आणि 5वा प्रश्न. योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्याच्या कॅटमधून एक पत्ता काढला तर पुढील संभाव्यता काढा. तर पत्त्याच्या कॅटमध्ये एकूण 52 पत्ते राहतात. त्याच्यामध्ये 13 बदामचे पत्ते, 13 चौकटचे पत्ते, 13 किलवरचे पत्ते आणि 13 इस्पितचे पत्ते असतात. मग ही एकूण नमुना घटकाची संख्या आपली येणार आहे. एकूण 13 13 13 असं केलं तर हे 52 असतात. म्हणजे एका पत्त्याच्या कॅटमध्ये किती पत्ते असतात, 52 पत्ते असतात. त्याच्यातली आपण घटना ए पाहिली प्रश्नामधली. घटना ए साठी त्यांनी दिले एक्का मिळणे. मग काय होईल पहा, बदाम मध्ये एकच एक्का राहतो, चौकट मध्ये एक एक्का राहतो, किलवर मध्ये एक एक्का आणि इस्पित मध्ये एक एक्का राहतो. मग आपल्याला काय येणार, घटना ए साठी आपल्याला काय होईल, बदाम एक्का, एक चौकट एक्का, एक किलवर, एक्का लिहू नका, एक किलवर आणि ठीक आहे, एक किलवर आणि काय येणार, एक इस्पित. ठीक आहे, सगळ्यामध्ये एक एक असणार असं आपल्याला हे चौकट आहे. मग असे एकूण किती झाले, 1 2 3 4. म्हणजे घटना ए मधली घटनांची संख्या आपल्याला 4 असं लिहिता येईल. आता आपल्याला ए ची शक्यता पाहिजे. घटना ए ची शक्यता किती वेळेस येऊ शकते. मग आपल्याला घटना ए मधल्या संख्या पाहिल्या आपण सगळ्या आणि आपली नमुना अवकाशातली सगळी संख्या पाहिजे. घटना ए मध्ये एकूण संख्या आहे 4 आणि घटना एस मध्ये एकूण संख्या आहे 52. आता दोघांना जर विचार केला, ह्या 52 ला 4 ने भाग जाते, 4 1 4, 13 चौक 52. इथं आपलं उत्तर ही आपली शक्यता आहे 1/13 म्हणजे 1/13. त्याचप्रमाणे आपण दुसरं जर पाहिलं ही घटना एक झाली आपली घटना ए. आता दुसरी घटना पाहिली आपण, घटना बी. घटना बी मध्ये सांगितलं इस्पितचा पत्ता मिळणे. इस्पित
चा पत्ता मिळणे. आता आपण पाहिलं इस्पितचे एकूण असे 13 पत्ते असतात. घटना बी मध्ये 13 इस्पित पत्ते, एकूण पत्ते किती आहे? 13. ठीक आहे. पहा, हे प्रश्न तुम्हाला पाठच करायचे आहे. ठीक आहे. एखाद्याला पत्त्याचं नॉलेज असते, एखाद्याला नसते. त्याच्यामुळं पत्ते काय आहे, इस्पित, चौकट वगैरे ते जाणण्यापेक्षा हे थोडेसे प्रश्न काय तुम्ही लक्षात ठेवा. 13 बदाम, 13 चौकट, 13 किलवर, 13 इस्पित. 1 नंबरचे 13 पत्ते राहतात, सॉरी 1 1 4 राहतात, 2 नंबरचे 4, 3 नंबरचे 4, सगळे बाकीचे 4 राहतात. आता आपण पाहिलं याची घटना याच्यामध्ये किती आहे, एकूण संख्या 13 असल्यामुळे आपण इथं 13 लिहू. आणि आपल्याला बी ची शक्यता पाहिजे. घटना बी ची शक्यता म्हणलं, घटना बी मधली एकूण संख्या आणि एकूण नमुना अवकाशामधली संख्या. नमुना अवकाशात किती संख्या आहे ती, तर बी ची एकूण संख्या 13 आहे. एकूण नमुना अवकाशात 52 पत्ते असतात. त्याच्यामुळे मी तर नमुना अवकाशामधली संख्या केली. दोन्ही 13 न भाग जातात. 13 1 13, 13 52. मग आपलं उत्तर आलं 1/4 असं उत्तर आले आहे. अशा प्रकारे हा आपला सराव संच 5.4 संपला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.